ओके. तर सॉरी, माझ्या काही तांत्रिक अडचणीमुळे मी उशिरा तुमच्याशी जॉईन होतो आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत आकाशात भूमठ्ठा. झालं ना, मग आपलं नाही जात ना तिकडे आता. हॅलो, आवाज येतोय? आवाज येतो. एक मिनिट सर, सर्वांनी आपले स्पीकर आणि कॅमेरे ऑफ ठेवायचे मध्ये व्याख्यान सुरू असताना प्लीज. हॅलो सर, जयश्री कांबळे बोलते. आवाज येतोय? हा हा, हो, आवाज येतोय तुमचा. बरोबर, मी मीट करते. ओके. ओके. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज मी चर्चा करणार आहे तुमच्याशी आकाशठ्ठाच भूमठ्ठा देवानागा महिद्दिका पुण्यंतं अनुमोदित्वा चिरंग रक्षन्तु बुद्ध शासनं. असं आपण नेहमी कुठलंही पुण्यकर्म करताना आपण या गाथेचं उच्चारण करीत असतो. नेमकं या गाथेचं उच्चारण करत असताना त्याचा अर्थबोध काही मात्र होत नाही आणि बरेचदा आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम राहून जातात आणि त्याची माहिती आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणूनच आज मी या विषयावर तुमच्याशी संवाद साधत आहे. तर या गाथेचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की आकाशठ्ठाच भूमठ्ठा म्हणजे आकाशात आणि भूमीवर राहणारे देवानागा महिद्दिका महाप्रतापी नागदेवता पुण्यंतं अनुमोदित्वा, त्यांनी या पुण्यांचे अनुमोदन करून चिरंग रक्षन्तु बुद्ध शासनं म्हणजे चिरकालपर्यंत बुद्ध धम्म तुमची रक्षा करोत, या आशयाची ही गाथा आहे. आणि या गाथेसंदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे की नेमकी ही गाथा, जेव्हा आपण एखादं पुण्यकर्म करतो तेव्हा अशा पद्धतीनं आपण पुण्यानुमोदन करत असताना ते पुण्याचं अनुमोदन या आकाशात असणाऱ्या, भूमीवर असणाऱ्या महाप्रतापी देवता आणि नाग यांनी या पुण्यांचं अनुमोदन करावं आणि बुद्धाचं धम्म ते शासन चिरकालपर्यंत त्यांनी रक्षा करावी किंवा त्यांनाही ते रक्षण प्राप्त हो आणि ते त्यांनी सुद्धा या धम्माचं रक्षण करावं. जेव्हा आपण जे काही पुण्य अर्जित करून त्यांच्या प्रती जेव्हा आपण त्याचं अनुमोदन करतो किंवा ते पुण्य त्यांना प्राप्त हो अशी भावना जेव्हा आपण व्यक्त करतो, तर अशा पद्धतीनं या गाथेचा अर्थ आपल्याला लक्षात घेता येतो. तर जेव्हा आपण असं म्हणतो आकाशठ्ठाच भूमठ्ठा म्हणजे काय, तर आकाशामध्ये राहणारे जे देवदेवता आहेत, तर मनुष्य लोकांच्या वर साधारणतः या गाथेच्या अर्थानुसार आपण असं म्हणूया की देवतांची जी भूमी आहे ती मनुष्य लोकांच्या वर आहे आणि ही भूमी म्हणजे सर्वसाधारणतः आकाशातील देवता आणि भूमीवरील देवता म्हणजे या साधारणतः या चतुर्महाराजिक देवता आहेत, ज्यांना चारही दिशांचे लोकपाल किंवा रक्षण करते असंही म्हटलं जातं. त्यांना लोकपाल म्हणतात. आणि या चारही दिशांचे जे देवता पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, तर सुमेरू पर्वतांच्या चारही दिशांना, त्या चारही दिशांच्या आजूबाजूला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण वेगवेगळे राजे हे कार्यरत आहेत, ज्यांना आपण देवता असं म्हणतो. आणि त्यांना लोकपाल का म्हणतात, कारण काय की हे चारही दिशांचं रक्षण करतात, सुमेरू पर्वतापासून तर भूमीपर्यंत. म्हणजे सुमेरू पर्वतापासून तर भूमीपर्यंत ज्या चारही दिशा आहेत, त्या चारही दिशांचं रक्षण करणारे जे देवता आहेत त्यांना चतुर्महाराजिक देवता असं म्हणतात. आणि त्यांचं जे आयुर्मान असतं ते साधारणतः 500 स्वर्गीय वर्ष आणि त्यांचा जो जन्म त्या ठिकाणी होत असतो तो आहे दानशिलामुळं. थोडंफार दान करून आणि शिलाचं पालन करून त्यांना हे देवता स्वरूप रूप त्यांना प्राप्त होतं. त्यांचा जन्म या देव लोकांमध्ये होत असतो. जेव्हा आपण या देवतांचं आयुष्यमान
जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की 500 स्वर्गीय वर्ष म्हणजे नेमकं किती होत असेल बरं? की जेव्हा आपण मनुष्य लोकांमध्ये कार्यरत आहोत किंवा आपण जिवंत आहोत, तर आपल्याकडे साधारणतः एखादा मनुष्य 100 वर्षापर्यंत जास्तीत जास्त जगतो, 120 वर्षापर्यंत. परंतु 500 स्वर्गीय वर्ष म्हणजे मनुष्य समाजामध्ये आपण राहत असताना, मनुष्य लोकांचं जे आयुर्मान आपण त्यांच्या त्या देवतांशी जर आपण कंपेअर केलं, तर साधारणतः 9 वर 6 शून्य द्यायची. म्हणजे इतकं आयुर्मान हे मनुष्य मात्राचं आयुर्मान जर आपण गृहीत धरलं, तेव्हा त्यांची 500 स्वर्गीय वर्ष होतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपली 50 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस आहे. अशा पद्धतीनं बुद्धाने त्यांच्या आयुर्मानाची मांडणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे चारही दिशांचे जे रक्षणकर्ते आहेत, त्यांना आपण रक्षणकर्ते असं जेव्हा म्हणतो, तर त्यांना दुसऱ्या भाषेमध्ये लोकपाल असंही बोललं जातं. आणि हे लोकपाल कुठे बरं असतात? मनुष्य लोकांपासून किती दूर अंतरावर त्यांचं कार्य असतं किंवा सुमेरू पर्वतापासून तर मनुष्य लोकांपर्यंतचं अंतर किती बरं असेल? तर असं लक्षात येते, की बुद्धाच्या शिकवणीमध्ये काही संदर्भ आपल्याला प्राप्त होतात. तर त्यांचं जे समुद्र सपाटीपासून किंवा मनुष्य लोकांपासून तर चतुर्महाराजिका देव लोकांपर्यंत जे अंतर आहे, ते आहे 42,000 योजन दूर. म्हणजे साधारणतः 1 योजन म्हणजे 8 किलोमीटर. तर या प्रमाणामध्ये 82,000 योजन अंतर जर आपण कॅल्क्युलेट केलं, तर जेवढं काही अंतर असेल, त्या अंतरावर हे चतुर्महाराजिका देवता त्या ठिकाणी राहत आहेत. बरं हे देवता म्हणजे नेमकं कोण? तर ते आहेत धृतराष्ट्र एक. ते पूर्व दिशेचे रक्षणकर्ते आहेत आणि त्यांच्याकडे जे सैन्य आहे, ते आहे गंधर्व. म्हणजे हजारो गंधर्वांचे ते राजे आहेत आणि ते पूर्व दिशाचे रक्षण करतात. दुसरे आहेत विरुळक. तर ते आहेत उत्तर दिशाचे रक्षणकर्ते. कुंभंड हे त्यांचे सहकारी देवता आहेत, की ज्यांच्यावर ते राज्य ज्यांच्या वर विरुळक हा राजा त्याच्या आपले निर्देश देऊन त्यांना मनाप्रमाणे तो ते कार्य करून घेतोय. तर विरुळक उत्तर दिशेमध्ये आहेत आणि कुंभंड हे जे सेमी गॉड ज्याला म्हणतो, तर ते विरुळक हे त्यांचे राजे आहेत. त्याच्यानंतर आहेत विरूपक्ष हे पश्चिम दिशाचे राजे आहेत आणि जे नाग देवता जे आहेत, त्या नाग देवतांचे ते राजे आहेत पश्चिम दिशेला. आणि कुबेर किंवा वेस्सावन जे आहेत, ते दक्षिण दिशेला आहेत. ते यक्षांचे राजे आहेत. तुम्ही नेहमी असं म्हणता यक्खा देवा मनुष्याच्या मंगल आणि चित्तयू वगैरे जे म्हणता ना, तर ते जे यक्ष जे आहेत, त्या यक्षांचे जे राजे आहेत, त्यांना कुबेर किंवा वेस्सावन असं म्हटलं जातं. आणि हे बहुतांश यक्ष आपल्याला विहाराच्या बाहेर रक्षण करताना उभे असलेले दिसतात बरेचदा. तर हे चारही राजे सोन्या चांदीच्या हातामध्ये तलवारा घेऊन घोड्यावर बसून किंवा त्यांचं जे सिंहासन वगैरे असते फारच अप्रतिम असतं आणि ते हे चारही दिशाचं रक्षण करतात. हे रक्षण करतात म्हणजे नेमकं काय करतात? तर स्वर्गीय लोकांमध्ये आणि मनुष्य लोकांमध्ये जी काही संपत्ती असेल, ज्याला आपण म्हणू की सोनं, चांदी किंवा हिडन दडून असलेलं एखादं धनद्रव्य वगैरे, तर त्याचं हे रक्षण करणारे या देवता आहेत. म्हणून आपण त्यांना चतुर्महाराजिका देवता असं बोलल्या जातं. तर या देवतांचं जसं मी सांगितलं तुम्हाला की 42,000 योजन दूर अंतरावर हे आपल्यापासून दूर राहतात. तर त्यांची रत्नजडित त्यांची घरं असतात. भव्य दिव्य अशी महालामध्ये ते राहत असतात आणि सुमेरू पर्वताच्या चारही बाजूस जिथे आपल्याला चंद्र, सूर्य, चंद्र हवेली, तारका, नक्षत्र हे चारही बाजूला आपल्याला जे दिसतात, हे सर्व त्यांचं कंट्रोलिंग यात सर्व देवता करत असतात. त्याच्यावर येतं तावतींचं देवता आणि ते 84,000 दूर अंतरावर आहे मनुष्य लोकांचं म्हणजे मनुष्य लोकांपासून आणि त्यांचं आयुर्मान हे 100 स्वर्गीय नाही
त्यांचं आयुर्मान आहे 100 वर्ष. सॉरी, मी तुम्हाला सुरुवातीला चतुर्माराजिक देवतांचं हे आयुर्मान जे आहे 50 वर्गीय वर्ष. तर तावतींच देव लोकांचं जे आयुर्मान आहे ते आहे 100 वर्ष स्वर्गीय वर्ष. आणि मनुष्याची जर त्याची आपण तुलना केली तर 36 वर 6 शून्य द्यायचे इतकं मनुष्याचं आयुर्मान त्याच्याशी आपल्याला त्याला कम्पेअर करता येतं. म्हणजे त्यांची 100 वर्षे होतात आणि त्यांचा एक दिवस म्हणजे आपली 100 वर्षे होतात. तर अशा पद्धतीनं तावतींच देव लोकांचं त्यांचं आयुर्मान असतं आणि ते 84,000 योजन दूर अंतरावर ते राहत असताना आपल्याला दिसतात. असे सगळे संदर्भ आपल्याला पाली साहित्यातून दिसून येतात. तर यांच्या विशेषता काय आहेत? तर यांच्या विशेषता अशा आहेत. खरं तर मला तुम्हाला काही स्लाइड्स दाखवायच्या होत्या, परंतु दाखवता येत नाही. परंतु काही का असेना त्यांच्या विशेषता संदर्भात आपण बोलूया, की सगळ्यात खालील जो देवलोक आहे म्हणजे मनुष्याच्या वर, तो म्हणजे चतुर्महाराजिक देवता. तिथे जन्म प्राप्त होण्याचं महत्त्वपूर्ण कारण आहे, की थोडंफार शीलाचं पालन करतात आणि दान करतात. त्याचा परिणाम म्हणून त्यांना त्या ठिकाणी जन्म प्राप्त होतो. तर चतुर्महाराजिका देवता जे आहेत, ह्या स्वर्गीय देवता आहेत आणि ज्याला म्हणू की सुमेरू पर्वतापासून तर खाली मनुष्य लोकांपर्यंत यांचं कार्य असतं आणि ते स्वर्गातील आणि भूमीवरील प्रत्येक भागाचं संपत्तीचं रक्षण करणं हे त्यांचं मुख्य कार्य असतं. त्याचप्रमाणे हे चतुर्महाराज एका देवता आणि त्याच्यानंतर त्याचे डेमी गॉड म्हणजे त्याच्या हाताखाली काम करणारे जे इतर देवता आहेत, या सर्वांना कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणजे त्यांच्यावरही राज्य करणारे जे राजे आहेत ते आहेत शक्र. तर शक्र हा तावतींस देवलोकांचा राजा आहे, परंतु त्यांच्या अंडरच त्यांच्या अधिपत्याखाली हे चतुर्महाराजिका देवता काम करताना आपल्याला दिसतात. आणि हे चारही देव महत्वाची भूमिका बजावत असतात आणि त्यासोबत त्यांचे सहकारी देवता त्यांना मदत करतात आणि चतुर्महाराजिका देवतांनी सांगितलेली कामं हे वेळोवेळी करत असताना आपल्याला दिसतात. आपण असंही पाहतो की जेव्हा मी यक्ष म्हणजे कुबेर राजा जो आहे ते आहेत यक्षांचे अधिपती म्हणजे राजे. तर आपल्याला काही संदर्भ असे मिळतात की आपल्याला माहित असेल की राजा बिंबिसार याचा मृत्यू झाल्यानंतर ते यक्ष म्हणून जन्म घेतात आणि ते बुद्धांच्या भेटीला येतात आणि बुद्धांसमोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात की भगवान, मी राजा बिंबिसार आता मी यक्ष म्हणून जन्माला आलेलो आहे अशा पद्धतीची माहिती देताना आपल्याला राजा बिंबिसार मृत्यूनंतर यक्ष झालेला पाहता येतो. आता यांचं नेमकं काम काय असते? जसं आपण गाथेमध्ये आपण सुरुवातीला म्हणालो की आकाशट्टाच भूमट्टा देवानागा महितिका पुण्यंतंग अनुमोदित्वा चिरंग रखंतु बुद्ध शासन. कशा पद्धतीनं हे बुद्धाच्या धम्माचं रक्षण करतात, कशा पद्धतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे बुद्ध शासनाला मदत करतात, भिक्षू संघाला मदत करतात, बुद्धांच्या सानिध्यात येतात, या संदर्भात आता आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर आणि त्यांचा या सर्व देवदेवतांचा आपला काय संबंध आहे, त्यांचं आपलं काय नातं आहे आणि ते कशा पद्धतीनं काम करतात याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर त्यांचं जे विविध काम आहे ते महत्वाचं काम म्हणजे ते तावतींच देव लोकांमध्ये सक्राला माहिती पुरवणं. तावतींच देव लोकांमध्ये शक्र जो असतो सुद्धम्मा हॉलमध्ये ते एकत्र येतात आणि तिथे शक्र देवता जो असतो तिथे जाऊन ह्या चारही दिशांचे देवता त्यांना मनुष्य लोकांबरोबर किंवा मनुष्य लोकांसंदर्भातची माहिती ते तिथं देत असताना आपल्याला दिसतात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की यांची जी महत्वपूर्ण कामगिरी आहे ती आकाशातील आणि भूमीवरील खजिना जो आहे त्याचं संरक्षण करणं ही महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. त्या संदर्भात ते माहिती देत असतात. त्याचप्रमाणे जेव्हा अष्टमी असते, पौर्णिमा असते किंवा मावळत्या चंद्राची 8वी रात्र असते, त्या दिवशी हे बहुतांश हे कार्यरत झालेले भूमीवर दिसतात. त्याचे संदर्भ आपल्याला अंगुत्तर निकायामध्ये प्राप्त होतात. तर अंगुत्तर निकायामध्ये असे संदर्भ प्राप्त होतात की पंधरवाड्याच्या 8व्या दिवशी हे चतुर्महाराजिका देवता, त्यांचे मंत्री, सभेतील सदस्य
चतुर्महाराजी का देवता हे मनुष्य लोकांमध्ये येऊन विचरण करतात, म्हणजे फिरतात ते अदृश्य रूपानं. असा विचार करून ते विचरण करतात, की बरेचसे लोक आपल्या आई वडिलांची सेवा करत असतील, ज्येष्ठांना सन्मान देत असतील, श्रमणांना सन्मान देत असतील, दान पुण्य करीत असतील आणि उपोषताचे नियमितपणे पालन करत असतील, पुण्यकार्य करीत असतील, तर हेच देवता लोक त्याची नोंद घेतात आणि ती नोंद त्यांच्याकडे ठेवून नंतर ते तावतींस देव लोकांमध्ये त्याची ती माहिती देतात. त्याच्यानंतर 14व्या दिवशी चतुर्महाराजिक राजांची मुलं ही मनुष्य लोकांमध्ये विचरण करतात आणि तशाच पद्धतीचं कार्य करतात, की ते पाहतात की कोण बरं वडीलधाऱ्यांची सेवा करत आहेत, श्रमणांना, ज्येष्ठांना सन्मान देत आहेत, शील संवर्धन करत आहेत, दान पुण्य करीत आहेत, उपसताचं पालन करत आहेत आणि त्याची ते नोंद घेताना दिसतात. तर उपसत ज्या दिवशी असते, म्हणजे आपल्या बौद्ध धर्मामध्ये उपसताला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि उपसताच्या दिवशी नेमकं मनुष्य लोकांमध्ये काय सुरू आहे याची ती नोंद घेत असतात. आणि ही नोंद घेतल्यानंतर ती माहिती ते तावतींस देव लोकांमध्ये देत असतात. म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असलं, की आपण काय करतो, काय नाही करत, कोण पाहतं आपल्याला तसं होत नाही. तर देवता लोकं मनुष्य लोकांमध्ये विचरण करून मनुष्य लोकांमध्ये काय चाललंय याची माहिती घेण्यामध्ये त्यांना फार उत्सुकता असते. याचं कारण म्हणजे असं, की त्यांना त्यांचा देवलोक समृद्ध झालेला पाहायचा असतो. जर मनुष्य लोकांमध्ये अनिती, अनाचार असेल, तर देव लोकांची उत्पत्ती फार कमी प्रमाणात होते आणि अधर्म असेल, तर नरकामध्ये त्याची वाढ होत असताना आपल्याला दिसतं. तर याचं कारण असं, की मनुष्य लोकांमध्ये काय सध्या सुरू आहे त्याची माहिती घेण्याचं कार्य हे देवता लोकं घेताना आपल्याला दिसतात. तर आपण असंही पाहतो, की भगवान बुद्ध जेव्हा आठानाटीय सुत्त देतात, तर आठानाटीय सुत्तामध्ये आपल्याला असं दिसतं, की वेस्सामन हा जो कुबेर आहे, हा आठानाटीय सुत्ताचं पठण करताना आपल्याला दिसतो. आणि ज्यामुळे यक्षांचं संरक्षण व्हावं, भिक्षूंचे संरक्षण व्हावं, त्याचप्रमाणे उपासक-उपासिकांचं संरक्षण व्हावं, अशी त्याच्या पाठीमागची भूमिका असते, की ज्यामुळं ते बुद्धांकडे येतात आणि आठानाटीय सुत्ताचं पठण करतात. आता राहिला प्रश्न असा, की अ, बरेचदा असं होतं, की या ज्या देवता आहेत, या देवता आई-वडिलांशिवाय जन्म घेतात. त्याला ओपपातिका असं म्हणतात. तर तिथे मनुष्य मात्राची म्हणजे जसं स्त्री-पुरुष आपल्याला मनुष्य लोकांमध्ये दिसतात आणि अगदी छोटं बालक आपल्याला जन्म झालेलं दिसतं, तशा पद्धतीचं देव लोकांमध्ये काही होत नाही. तिथे होणारा जो जन्म असतो तो ओपपातिक असतो, आई-वडिलांशिवाय झालेला असतो. आपल्या पुण्यकर्माचा परिणाम तो असतो आणि त्या ठिकाणी जेव्हा जन्म होतो, तर जणू काही 16 वर्षाचं चिरतरुण असा व्यक्ती, तरुण-तरुणी तिथे जन्माला येतात आणि आयुष्यभर ते तसेच राहतात. त्यांचं शरीर हे परिशुद्ध असतं. कुठल्याही डाग त्यांच्या शरीरावर नसतो किंवा व्यंग नसते, ज्याला आपण हँडिकॅप म्हणतो. असं कुठलंही व्यंग नसते. त्यांच्या शरीराचा काही वास येत नाही. अत्यंत सुंदर असतात. त्यांचं डेकोरेशन सुंदर असतं. त्यांची वस्त्र अगदी प्रकाशमान अशी असतात आणि त्यांचा जन्म होत असतो. तर जेव्हा हे देवता त्यांच्या राजमहालात राहत असतात, तेव्हा इतर देवता जन्म घेताना आपल्याला दिसतात. तर जन्म घेण्याच्या स्थानावरून पती, पत्नी, मूल, दासी, नोकर हे निश्चित होत असतं. ते कसं निश्चित बरं होत असतं? काय होत असतं? कशाप्रकारे त्यांच्यामध्ये नातेसंबंध निर्माण होतात? तर त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया, की जेव्हा त्यांचा जन्म होतो, जसं मी सांगितलं, की आई-वडिलांशिवाय त्यांचा जन्म होत असतो आणि राजवाड्यामध्ये जेव्हा स्वच्छ कापडामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो, स्वच्छ कापडामध्ये जन्म झाला, तर त्या देवतेशी त्याचं नातं जे असतं, त्या राजाचं, ती मुलगी म्हणून ती जन्माला आलेली असते.
जेव्हा स्वच्छ कापडामध्ये राजवाड्यामध्ये जेव्हा जन्म होतो तेव्हा. परंतु जेव्हा बेडवर जन्म होतो एखाद्या देवतेचा, तर ती पत्नी म्हणून तो राजा तिला स्वीकारतो. समजा देवाच्या पायाजवळ एखाद्याचा जन्म झाला, तर ते नौकर म्हणून त्या राजाकडे राहते आणि थोडासा पुण्याचा परिणाम म्हणून राजवाड्याच्या भिंतीच्या शेजारी गेट जवळ वगैरे जर जन्म होत असेल, तर तिला दास म्हणून संबोधलं जातं किंवा ती दासी म्हणून त्या ठिकाणी काम करते. जेव्हा दोन राजवाड्याच्या मध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो, तर तेव्हा काय होतं, तर मग त्यावेळेस इंद्र हा निर्णय घेत असतो, की हे कुणाचं मूल आहे किंवा कुणाकडे देण्यात यावं. जर दोन राजवाड्याच्या मध्ये जर एखाद्याचा जन्म झाला आणि सारखेच अंतर असेल, तर तो त्या देवतेला तो स्वतःकडे ठेवून घेतो. परंतु हे पाहतो, की जन्म होत असताना ती कुठे पाहत होती, कुठल्या दिशेला पाहत होती आणि शक्र हे निश्चित करतो, की ज्या दिशेला देवता पाहत असेल, मग त्या राजाकडे तो देऊन टाकतोय. तर अशा पद्धतीनं यांच्यामध्ये हे जे नातेसंबंध आपल्याला दिसतात ना, की तिथे देवता आहेत, वेगवेगळे प्रकारचे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी दिसतात जे, तर त्यांचे हे जे नातेसंबंध जे आहे ते अशा पद्धतीने निश्चित होत असतं. हे आपण आता पाहिलेलं आहे. दुसरं महत्वाचं, की या सर्व देवदेवतांना जन्म झाल्याबरोबरच स्वतःच्या शरीरास कुठल्याही रूपामध्ये परावर्तन करता येतं. लहानाचे मोठे होऊ शकतात, मोठ्याचे छोटे होऊ शकतात, कुठल्याही रूपामध्ये ते येऊ शकतात. आकार आपला छोटा-मोठा ते करू शकतात. अशा पद्धतीनं ते स्वतःला लहान-मोठं ते करण्याची त्यांच्याकडे त्या म्हणू की त्या रिद्धिबलं असतात, असं आपल्याला दिसतं. तर आपण असंही पाहतो, की त्यांना भोजन, हे स्वर्गीय भोजन त्यांना प्राप्त होत असते आणि त्यांच्या शरीरातून काही घाण वगैरे काही बाहेर पडत नाही. त्यांना घाण टाकावी ज्या पद्धतीने आपण मनुष्य लोकांमध्ये आपल्या शरीरातून घाण. हॅलो? हॅलो, काही अडचण आहे का? बरं. त्यांचं जे भोजन असतं ते स्वर्गीय भोजन असतं. त्यांना शरीराबाहेर घाण, मलमूत्र त्याग करावा लागत नाही आणि ते आपल्या पती-पत्नी बरोबर मुलांसोबत ते आनंदी जीवन व्यतीत करताना आपल्याला दिसतात. आता जसं भूमादेवा आपण आता या संदर्भात पाहू, की भूमादेवा म्हणजे नेमकं कोण? तर मनुष्य लोकांमध्ये निर्जन स्थळी, जंगल असेल, एखादा राजवाडा असेल, एखादा पाणवठा असेल, दुर्गम भाग असेल, उंच ठिकाण टेकडीवर असेल किंवा झाड असेल उंच, तर अशा काही ठिकाणी या भूमादेवा म्हणजे भूमीवरील देवता त्या ठिकाणी ते आपलं आश्रयस्थान किंवा त्यांचं ते निवासस्थान असतं. काही देवता पानावर, फुलांवर, फांद्यांवर, फळांवर आपला सुगंध पसरवीत हे त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसतात. त्यांना गंधर्व कायिका देवता असं म्हटलं जातं. काही देवता वनदेवता म्हणून असतात. तर ह्या भूमादेवा म्हणजे भूमीवरील देवता म्हणून त्यांना सन्मान प्राप्त आहे. त्यानंतर नागदेवता असतात. नागदेवता नदी शेजारी असतात, जिथे धनसंपत्ती असते, जिथे आसक्ती ठेवून त्या जन्म घेतात. त्यांना रिद्धिबल प्राप्त झालेले असतात आणि विनय पिटकामध्ये असे काही संदर्भ दिसतात, की काही नाग हे बुद्धांच्या संघामध्ये प्रविष्ट होऊन त्यांनी धम्म आचरण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतो. एक विनय पिटकामध्ये एक कथानक आपल्याला दिसतं, की एक नाग देवता, त्याला असं वाटलं, की हे जीवन फार वाईट आहे, म्हणून तो धम्मामध्ये प्रवेश मिळवतो आणि धम्मामध्ये प्रवेश मिळवल्यानंतर भिक्खू सोबत एका विहारामध्ये राहत असताना भिक्षू जेव्हा बाहेर गेलेला असतो, तर तेव्हा त्याला असं वाटतं, की आता आपल्याला कोणीच पाहत नाही. तर तेव्हा त्याला असं वाटतं, की आता आपण निवांतपणे आराम करावा म्हणून तो आपल्या पूर्व रूपामध्ये येतो. आणि जेव्हा तो भिक्षू परत येतो, तर तेव्हा त्याला असं दिसतं, की सर्व विहार हे नागांच्या फणांनी भरून गेलेलं आहे. तर तेव्हा तो भिक्षू त्या नागाला विचारतो, "तू कोण आहेस?" तर तो म्हणतो, की "मी नाग आहे." बुद्धांकडे ती माहिती देण्यात येते आणि मग बुद्ध त्याला म्हणतात, की "तू नाग योनीमध्ये असल्याकारणाने तुला प्रवचित होता येणार नाही. तू आता इथून निघून जा. मनुष्य लोकांमध्ये जन्मग्रहण करून
नंतर मग मात्र तू पुनश्च भिक्खू संघामध्ये तुला सामील होता येईल. नाग योनीमध्ये असलेल्या व्यक्तीला संघामध्ये प्रवेश घेता येत नाही, अशा पद्धतीचे काही संदर्भ आपल्याला दिसतात. तर बुद्ध समजतात की नाग ही जी देवता आहे ही 2 प्रसंगी त्यांचं खरं स्वरूप प्रगट करतात. एक तर ते जेव्हा लैंगिक संबंध स्थापित करतात तेव्हा, आणि दुसरं म्हणजे जेव्हा की ते झोपलेले असतात. अशा 2 प्रसंगी नागदेवता हे आपलं खरं वास्तविक स्वरूप हे उघड करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर यक्ष जे आहेत, यक्ष हे बरेचदा अमनुष्य आहेत. कधी ते प्रेताच्या रूपात येतात, कधी देवपुत्र, कधी राक्षस, कधी दानव, कधी मनुष्य, कधी गंधर्व, कधी वृक्षदेवता, कधी भूमिदेवता, अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये ते आपल्या समोर येताना आपल्याला दिसतात. तर यक्षा संदर्भात इतक्या सुंदर सुंदर कथानक अ, धम्मपद अठ्ठकथेमध्ये आणि जातकांमध्ये आहेत. त्याविषयी आपण कधीतरी आपण चर्चा करू, विशेषतः यक्षांसंदर्भात. परंतु आज एवढंच लक्षात घ्या की यक्ष हे मनुष्याला कधी सहाय्य करणारे आपल्याला दिसतात, कधी कधी ते त्रास देणारे आहेत. आणि यक्ष हे कधी कधी बुद्धांशी संवाद साधताना दिसतात, बुद्धांशी चर्चा करताना दिसतात, गंभीर चर्चा करताना दिसतात. आणि या संदर्भात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये आलवक यक्षाची एक सुंदर कथानक आलेली आहे. ते आपण आवर्जून वाचावं. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये आलवक यक्षाबरोबर बुद्धांचा कसा संवाद होतो आणि बुद्ध त्याला कसं प्रत्युत्तर देतात, या संदर्भातील माहिती तुम्हाला बुद्ध आणि यक्ष संवादामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात तुम्हाला दिसून येते. यक्षिणी असतात, ज्याप्रमाणे यक्ष असतात त्याप्रमाणे यक्षिणी असतात. तर मृत्यूसमयी बरेचदा यक्षिणी असा संकल्प म्हणजे मनुष्य लोकांमध्ये असताना बरेचदा असं दिसतं की त्या संकल्प करतात की त्यांना यक्षिणी व्हायचं आहे आणि त्या यक्षिणीच्या रूपामध्ये नंतर येताना आपल्याला दिसतात. तर एक छोटीशी कथा अशी आहे की एकदा हे धम्मपद अठ्ठकथेमध्ये कथा आलेली आहे की पुक्कुसी, बहिय दारू, चिरिया, तंबड्डिखा, सुपबुद्ध हे 4 मित्र जे असतात, ज्यांच्या मनामध्ये एकदा असा विचार येतो की एखाद्या सुंदर स्त्रीला आपण वनामध्ये घेऊन जावं आणि आनंद व्यक्त तिच्यासोबत आनंदाने राहावं, अशा पद्धतीची भावना ठेवून जेव्हा ते रानावनात गेलेले असतात, तिचा यथेच्छ उपभोग घेतात आणि त्याच्यानंतर तिच्या अंगावरील सोनं वगैरे जे असते, दागदागिने वगैरे जे असतात, त्यांना असं वाटतं की आता आपल्याला इथं पाहणारं कोणीही नाही. तर तेव्हा हे 4ही मित्र त्या स्त्रीची हत्या करतात. तिचा मृत्यू होत असताना ती स्त्री असा संकल्प करते की मी मृत्यूनंतर या 4ही लोकांचा मी बदला घेईल. आणि तिचा तो संकल्प, त्याचा परिणाम असा होतो की तिला यक्षिणीमध्ये तिचं मृत्यूनंतर जन्म होतो, यक्षिणीच्या अ, योनीमध्ये. आणि नंतरच्या कालावधीमध्ये ती 4ही त्या पक्कुसती, बाह्य दारूचर्या आणि तंबड्डिखा आणि सुपबुद्ध गायीच्या वेशामध्ये येऊन ती 4ही लोकांना मारून टाकताना आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं या काही यक्षिणी आपल्याला दिसतात. नंतरच्या कालावधीमध्ये बुद्ध काही यक्षिणींना धम्मामध्ये स्थापित त्यांनी केल्याचं दिसतं आणि त्यांनी ते वाईट कृत्य करायचं सोडून दिलेलं आहे असंही दिसतं. आणि काही यक्षिणी तर स्वतःपन्न झालेल्या नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला पाली साहित्यामध्ये त्या दिसून येतात. आता आपण हे सर्व देवता संदर्भातील माहिती घेत असताना आपण थोडक्यात आता माहिती करून घेऊया की देवता कशा कशा पद्धतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धम्माचं रक्षण करतात. जसं आपण म्हणतोय, चिरंग रक्षन्तु बुद्ध शासनं. का कशा पद्धतीने हे बुद्ध धम्माचं रक्षण करतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, हे आता आपण पाहूया. तर आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म किंवा इतर ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचलं असाल तर तुमचं असं लक्षात आलं असेल की देवतांना हे माहित असतं की आता या पृथ्वी तलावर बोधिसत्वानं जन्म घेण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा सर्व देवता बोधिसत्वाकडे जातात आणि त्यांना विनंती करतात की आता तुम्ही मनुष्य लोकांमध्ये जन्म घ्या आणि मनुष्याच्या उद्धारार्थ तुम्ही बुद्धत्वाची प्राप्ती करावी.
तर तेव्हा त्यांच्या विनंतीला अनुसरून बोधिसत्व मनुष्य लोकांमध्ये जन्मग्रहण करतात. जेव्हा बोधिसत्व महामायेच्या कुक्षीमध्ये जन्मग्रहण करतात, तर त्यावेळेस चारही दिशांचे देवता, चतुर्महाराजिक देवता हे महामायेचं रक्षण करताना दिसतात. चारही बाजूनी आपल्या हातामध्ये खडक घेऊन त्या बालकास कोणीही इजा पोहोचवू नये अशा पद्धतीची संरक्षण व्यवस्था ते उभी करताना आपल्याला दिसतात. लुंबिनी वनामध्ये जेव्हा जन्म होतो तेव्हाही देवता त्या बोधिसत्वाचं पहिल्यांदा ग्रहण करतात आणि त्याच्यानंतर मग मनुष्य लोक त्याचं ग्रहण करताना आपल्याला दिसतात. जेव्हा बोधिसत्व गृहत्याग करतात तेव्हा त्याची तयारी, पूर्वतयारी हे विश्वकर्मा म्हणजे तावतींस देव लोकातील सहाय्यक देवता जी आहे, शक्र विश्वकर्माला पाठवतो की बोधिसत्वांचं पूर्वतयारी करावी, ते आता गृहत्याग करणार आहेत. जेव्हा बोधिसत्व गृहत्याग करतात, निरंजना नदी नाही, जेव्हा त्या नदी शेजारी जातात, मी तुम्हाला थोडक्यात थोड्या वेळाने सांगतो की त्या नदीचं नाव. तर तिथे ते गेल्यानंतर जेव्हा ते आपले वस्त्र उतरवतात आणि आपले डोक्यावरचे केस कापतात आणि आकाशामध्ये फेकतात, तर त्यावेळेस तो केसांचा जो जोडा असतो तो शक्र आपल्या सोन्याच्या पात्रामध्ये त्याला ग्रहण करतो आणि तो त्याच्या तावतींस देवलोकांमध्ये त्याच्यावर एक स्तूप उभारताना आपल्याला दिसतो. त्याची पूजा तो करत असतो. आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर देवता बुद्धांकडे येतात आणि विनंती करताना आपल्याला दिसतात की बुद्धांनी धम्मोपदेश द्यावा. तर एक प्रकारे हे बुद्ध धम्म स्थापित करण्यासाठी अप्रत्यक्षपणे कार्य करताना आपल्याला दिसतात. म्हणजे अप्रत्यक्षपणे ते धम्म स्थापित करण्यासाठी, धम्माचं संवर्धन करण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत, असंही आपल्याला दिसतं. आपण जेव्हा महामंगलसूत्र म्हणतो, मंगलसूत्र, बहुदेवा मनुष्याच्या मंगलाने अचिंतयू आकक्कमान सुत्वान ब्रूही मंगलमुत्तमम. म्हणजे काय, तर बरेचसे देव आणि मनुष्यांना मंगल काय आहे हे माहीत नसल्या कारणाने बुद्धाने हे मंगल काय आहे या संदर्भात आप माहिती द्यावी, आम्हाला उपदेश करावा, अशा पद्धतीची विनंती करताना आपल्याला शक्र दिसतो. तो देवता आणि मनुष्याच्या वतीनं जाताना आपल्याला दिसतो आणि बुद्धांना प्रश्न विचारतो. आणि तेव्हा आपण असं पाहतो की बुद्ध महामंगलसूत्राचा उपदेश करताना दिसतात. म्हणजे ज्या पद्धतीनं हा देवांचा देव शक्र, तावतींचा देव लोकांचा राजा बुद्धांना जाऊन प्रश्न विचारतो किंवा त्यांच्याकडून माहिती घेतो, त्यांच्याकडून धम्म शिकण्याचा प्रयत्न करतो, तो यासाठी की मनुष्य लोकांमध्ये आणि देव लोकांमध्ये याची फार गंभीर चर्चा असते की मंगल कशात आहे, मंगल म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, काय करू नये, याच्या संदर्भात जेव्हा माहिती नसते, तर ती माहिती घेण्यासाठी देवांच्या आणि मनुष्यांच्या वतीनं शक्र हा बुद्धांना विनंती करताना आपल्याला दिसतो. यावरून आपल्याला असं दिसतं की धम्माची स्थापना करण्यासाठी कशा पद्धतीनं देव लोक सुद्धा प्रयत्नशील राहतात. जेव्हा बुद्ध तावतींच देव लोकांमध्ये जाण्याची त्यांची वेळ झालेली असते, तर तेव्हा बुद्धांच्या तिथं जाण्यासाठी बुद्धांनी त्या ठिकाणी जावं आणि धम्मोपदेश करावा. म्हणजे तावतींचे देव लोकांमध्ये अभिधम्माचा जे उपदेश करतात, तर तेव्हा शक्र हा एक अशा पद्धतीनं तिथे जाण्यासाठी त्यांना चक्ररत्न तयार करून त्याच्यावरून ते चालत चालत ते तावतींचं भवनामध्ये गेलेले आपल्याला दिसतात. आणि 3 महिने देव लोकांना अभिधम्म शिकवल्यानंतर आपण पाहतो की जेव्हा बुद्ध अशी इच्छा व्यक्त करतात की आता त्यांना मनुष्य लोकांमध्ये परत जायचं आहे, भूमीवर परत जायचं आहे, तर बुद्धांच्या इच्छेनुसार तो 3 शिड्या तयार करताना आपल्याला दिसतो. एक रत्नाची शिडी, दुसरं सोन्याची शिडी आणि तिसरी चांदीची शिडी तयार करतो. तर रत्नाच्या शिडीवरून बुद्ध
तावतींच देव लोकांमधून मनुष्य लोकांमध्ये परत येताना आपल्याला दिसतात संकिस्सा येते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की कशा पद्धतीनं बुद्धाच्या सन्मानार्थ किंवा बुद्धांना सन्मान देत हा तावतींच देव लोकांचा राजा कशा पद्धतीनं बुद्धांना सन्मान देतो किंवा धम्माचं रक्षण करण्यासाठी किंवा बुद्धाचं शासन चिरकाल टिकावं म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला हे कार्य करताना दिसून येतात. त्याच्यानंतर आपण असंही संदर्भ पाहतो की बुद्ध आहेत आणि जोपर्यंत बुद्ध आहेत तेव्हापर्यंत ते धम्माचा उपदेश करताना आपल्याला दिसतात आणि त्यांचं जगणं हे आपल्यासाठी हितकारक असतं. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, सुखो बुद्धानुपादो. बुद्धाने त्याच्या या धम्मग्रंथामध्ये. तर जेव्हा बुद्धांना आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा बुद्धांना डिसेंट्रीचा आजार होतो, तर तेव्हा त्यांना फार त्रास होताना आपण पाहतो. तुम्ही ते वाचू शकता ते सगळे संदर्भ बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये. तर तेव्हा शक्र देव स्वतः लहान रूप धारण करून बुद्धांकडे येतात. 84,000 दूर योजन अंतरावरून ते बुद्धांकडे येतात आणि बुद्धांची सेवा करण्यासाठी ते तत्पर होतात. ते मनुष्य लोकांमध्ये आल्यानंतर बुद्धांचे पाय चेपायला लागतात आणि पाय चेपत असताना बुद्धांना ते कळतं आणि बुद्ध त्याला प्रश्न विचारतात, की तू का बरं इथे आलेला आहेस? तू परत जा. बुद्ध त्याला सांगतात, हे शक्रा, इथे देव लोकांना 1,000 योजन दूर अंतरावरून मनुष्य लोकांची गंध येते. म्हणजे सुगंध येत नाही तर वाईट गंध येतो, वास येतो. तर तेव्हा तू इथे थांबू नको, तू परत जा तुझ्या त्या देव लोकांमध्ये. परंतु तो म्हणतो की मी जाणार नाही. बुद्ध त्याला सांगतात, अरे ही गंध इतकी वाईट असते की जणू काही एखाद्याच्या गळ्यामध्ये सडलेलं प्रेत बांधावं अशा पद्धतीचा दुर्गंध या मनुष्य लोकांमध्ये देवांना येत असताना तू का बरं इथं थांबतोस? तू निघून जा. परंतु तावतींच देव लोकांमधून आलेला जो देवता असतो तो म्हणतो की नाही, मी तुमच्या शिलाच्या सुगंधाने इथपर्यंत आलेलो आहे आणि मी तुमची सेवा करणारच. आणि बुद्धांचं ते मलमूत्र तो आपल्या डोक्यावर घेऊन तो दूर नेऊन टाकतो. म्हणजे कशा पद्धतीने हे बुद्धांची सेवा करतात हे सुद्धा आपल्याला दिसतं. म्हणूनच आपण असं म्हणतो की बुद्ध कशी आहेत? तर बुद्ध आहेत सत्ता देव मनुष्यानंद. म्हणजे बुद्ध मनुष्याचे आणि देवतांचे गुरु आहेत. आणि बुद्ध काय करतात? तर धम्मोपदेश करतात, लोकांना सन्मार्गावर स्थापित करतात. त्यांना सन्मार्ग वर आरूढ होण्यासाठी मदत करताना आपल्याला दिसतात आणि म्हणूनच आपण असं पाहतो की देवता सुद्धा बुद्धाची सेवा करताना आपल्याला दिसतात. आपण असंही पाहतो की जेव्हा बुद्धांना इतर पंथीय त्रास देत होते आणि त्यांच्यावर दोष लावत असत, तर जेव्हा बुद्ध ठरवतात की त्यांचं जे चॅलेंज असतं ते स्वीकारतात जेव्हा बुद्ध आणि ते असा निश्चय करतात की ते आपलं पटिहार्य म्हणजे चमत्कार ते श्रावस्तीमध्ये दाखवतील एका आंब्याच्या वृक्षाखाली. तर हे इतर पंथाचे लोक काय करतात, श्रावस्तीमधील सर्व आंब्याची झाडं तोडून टाकतात आणि त्या ठिकाणी ते त्यांचे तंबू गाडून कुठेही जागा उरणार नाही अशा पद्धतीची ते योजना करतात की बुद्धांना इथे एकही झाड मिळू नये वगैरे वगैरे. तेव्हा शक्र काय करतो, तर शक्राच्या अंडरमध्ये जसं मी सांगितलं की हे चतुर महाराज एका देवता काम करतात, त्याच्या अंडरमध्ये सूर्य चंद्र वगैरे हे सर्व त्यांच्या आदेशानुसार काम करतात. तर सक्क तिथे त्या अन्य पंथीयांची सर्व जे तंबू असतात ते उखडून टाकायला वायू देवतेला सांगतात. पर्जन्य देवतेला जोराचा पाऊस करायला सांगतात आणि सूर्य देवतेला प्रखर उष्णता निर्माण करण्याला सांगतात की जेणेकरून हे सर्व इतर पंथीय विस्कळीत होतील आणि इथून निघून जातील अशा पद्धतीचं कार्य हे सक्क करून घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि नंतर बुद्धांसाठी ते रतनचक्र तयार करतात आणि बुद्ध तावतींच देव लोकांमध्ये आपल्या आईला धम्मदेशनेसाठी निघून जाताना दिसतात. सक्क नेहमी भिक्खूंना विविध प्रकाराने त्यांच्या सेवेसाठी हजर झालेला आपल्याला दिसतो. तर जर काही भिक्खूंना काही अडचण असेल तर आपल्या रिद्धिबलाने ते भिक्खूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात. त्यांच्या रक्षणार्थ ते उभे राहतात
किंवा त्यांना ते सन्मान देतात. एवढंच नाही तर जेव्हा आपण असं पाहतो की मनुष्य लोकांमध्ये सुद्धा सक्क जे शीलवान व्यक्ती आहेत, जे शीलामध्ये प्रतिष्ठित आहेत, अशा लोकांचं रक्षण करताना सुद्धा सक्क आपल्याला दिसतो. एकदा एका गरीब व्यक्तीने बुद्धांना भोजनाचं निमंत्रण दिलेलं असतं. त्याच्याकडे फारसं काहीही नसतं आणि त्यांनी बुद्धांना आमंत्रित केलेलं असतं. तर तेव्हा एका गरीबाच्या घरी शक्र स्वतः जाऊन स्वयंपाकी म्हणून काम करतो आणि बुद्धांना चांगलं अन्न कसं प्राप्त होईल याची ती काळजी घेतो. तो त्याच्या घरी जाऊन स्वयंपाक करतो आणि नंतर बुद्धांना त्यांच्या विहारामध्ये तो गरीब व्यक्ती जेव्हा सोडायला जातो, म्हणजे पोहोचवायला जातो, तर तेव्हा हा शक्र त्याचं घर रत्नाने भरून टाकतो. आपल्याला काही संदर्भ असेही दिसतात, की शक्र काही कौटुंबिक भांडणं मिटवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. विविध प्रकारे ते मदत करताना आपल्याला दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या प्रकारे हे धम्मशासन कसं सुरक्षित राहील यासाठी ते उपासकांना सुद्धा मदत करताना दिसतात. आता एकदा तर काही असेही प्रसंग आहेत, की एक पंडित सामणेर असतो. तो अनंत होण्याचा त्याचा काळ जवळ आलेला असतो. तर तेव्हा शक्राला हे माहीत झालेलं असतं, की आता हे अनंत होण्याच्या मार्गावर आहे. तर तेव्हा तो शक्र स्वतः चतुर्महाराजिका देवतांना आदेश सोडतो आणि त्या जंगलातील सर्व पशु-पक्षी त्यांना तिथून पळवून लावण्यासाठी आदेश देतो. ते सर्व चतुर्महाराजिका देवता त्या जंगलामध्ये जातात. सर्व पशु-पक्ष्यांना ते पळवून लावतात, बाजूला करतात आणि सूर्य आणि चंद्राला सुद्धा आदेश देतात, स्टँड स्टिल म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच थांबा. आणि देवता पहारा देतात. कारण काय की पंडित सामणेर हे आता अर्हत्व पद प्राप्त करण्याच्या तयारीत लागलेले असतात आणि त्यांना कुठलाही अडथळा येणार नाही याची काळजी घेत ते पहारा देत असतात. आणि ते अर्हत्व पद जेव्हा प्राप्त होतं, तर तेव्हा मग सक्क त्यांना वंदन करून निघून गेलेलं असतं. बरेचदा असंही दिसतं की सक्क हा मनुष्य लोकांमध्ये जे राजे असतात आणि जे राजे योग्य ती काळजी आपल्या प्रजेची घेत नाहीत, तर त्यांना ते दंड देतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पनिश करतात आणि वेगवेगळ्या प्रकाराने त्या राजांना धम्माप्रमाणे आचरण करायला लावून धम्माप्रमाणे राज्यकारभार करण्यासाठी प्रवृत्त करताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर वनदेवता जे आपल्या आजूबाजूला आहेत, वनदेवता. तर वनदेवता जे आहेत, ते अत्यंत दयाळू असतात, हितचिंतक आहेत. आणि असे बरेचसे संदर्भ आपल्याला दिसतात, की भिक्खू जेव्हा वनामध्ये जातात, ते ध्यान करतात. त्यांनी ध्यानामध्ये परिपक्व व्हावं, सोतापन्न व्हावं, सगदागामी व्हावं, अनागामी व्हावं, अरहंत व्हावं आणि दुसऱ्यांच्या कल्याणार्थ त्यांनी कार्यरत राहावं, अशी भावना या वनदेवतेंची असते. तर जेव्हा भिक्षू वनात जाऊन ध्यान न करता दुसऱ्याच कार्यामध्ये गुंतून पडलेले असतात किंवा दुसरंच काही चिंतन म्हणजे गृहस्थ जीवनातील काही अ, भावभावना किंवा गृहस्थ जीवनातील कार्याकडे त्यांचं लक्ष गेलेलं असतं किंवा ते विचलित झालेले असतात, चिंतन-मनन करत असतात किंवा त्यांच्या मनामध्ये चुकीचे विचार येत असतील किंवा अ, ध्यान करण्याऐवजी ते झोपतच असतील, ध्यानाचा प्रयत्न जर ते करत नसतील, तर त्यांना सचेत करण्यासाठी या वनदेवता त्या भिक्षूंकडे जातात. त्यांना सन्मार्गावर स्थापित करण्यास किंवा त्यांच्या चुका काय आहेत, त्यांनी काय करायला हवं, काय करायला नको, या संदर्भात त्यांना त्याची आठवण करून देताना या देवता आपल्याला दिसतात. थोडक्यात काय, तर भिक्षूंनी सन्मार्गावर राहून धम्म पालन करावं आणि त्याच्यामध्ये प्रगती साधावी, यासाठी या वनदेवता कार्यरत होतात. आणि असेही पाहतो की वनदेवता आणि भिक्षूंमध्ये एक जवळीक निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं बऱ्याचशा सुत्तांमधून. तर जेव्हा वनातून भिक्षू निघून जातात, तर या वनदेवता सुद्धा दुःखी होताना दिसतात. तर आपण असंही पाहतो, की बुद्ध स्वतः बोधी वृक्षाची पूजा करतात. याचं कारण हे, की ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं, तो वृक्ष काही साधा-सुधा नाहीये. आणि म्हणूनच बुद्धांनी वनासोबत आपलं जे किंवा निसर्गासोबत आपलं जे नातं निर्माण केलं, त्याला तोड नाही. त्याच्यानंतर आपल्याला यक्ष दिसतात. यक्ष हे सर्वसामान्य जनाचं काही रक्षण करताना दिसतात.
उदाहरणार्थ अनाथ पिंडकाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा त्याला बुद्धांची भेट घ्यायची असते, तर त्याला पुढे जाण्यासाठी ते सहाय्यभूत ठरतात. काही वेळेस ते धम्म श्रवण करण्यासाठी सांगतात. काही यक्षिणी अशा आहेत, की बाजूला कुठे जर धम्म प्रवचन सुरू असेल किंवा धम्म देसना सुरू असेल, तर कोणी गोंगाट करू नये, मुलांनी गोंगाट करू नये म्हणून त्या मुलांना सांगतात, शांत राहा. किंवा सर्वसामान्य मनुष्य लोकांमध्ये त्या विचरण करून सांगतात, की यावर्षी चांगला पाऊस येईल, दुष्काळ होणार नाही. आणि बुद्ध असंही आपण पाहतो, की बुद्धांनी अनेक यक्षांना धम्मामध्ये स्थापित केल्याचं आहे. आपल्याला अनेक संदर्भ प्राप्त होतात. त्याच्यानंतर तर नाग हे यक्ष म्हणूनही आहेत, नागराजे म्हणूनही आहेत. वेगवेगळ्या योनीमध्ये आणि बरेचदा आपण असे पाहतो, की बुद्धांच्या डोक्यावर फणा धरून बुद्धांचं रक्षण करणारे नागही आपण पाहिलेले आहेत. तर नाग वेगवेगळ्या प्रकाराने विहारांच्या बाहेरही आपल्याला दिसतात. तर नाग ही एक अ, देवता आहे. एवढंच फक्त आपण आज लक्षात घेऊया. आणि एवढं सांगून हे चिरंग रक्षन्तु बुद्ध शासनं या गाथेचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की कशा पद्धतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे सर्व आकाशातील, भूमीवरील आणि महाप्रतापी देवता या कशा पद्धतीनं मनुष्य लोकांना सहाय्यभूत ठरतात, कशा पद्धतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मनुष्यांना मदत करतात, धम्माचं रक्षण करण्यासाठी काम करतात, हे आज आपण थोडक्यात इथं पाहिलेलं आहे. पुढच्या वेळेस मात्र मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, तो बुद्धांच्या धातू, ज्याला आपण बुद्धाच्या अस्थी म्हणतो किंवा बुद्धांच्या अस्थि धातू म्हणतो. पुढच्या वेळेस मी तुमच्याशी बुद्धांच्या अस्थि धातू संदर्भात मी चर्चा करणार आहे, की ज्यामध्ये धातू म्हणजे नेमकं काय? बुद्धांच्या धातू कशा पद्धतीने विस्तारित म्हणजे प्राप्त झाल्यात, कशा पद्धतीने त्याचं विभाजन झालं, कशा पद्धतीने सम्राट अशोकांनी त्या नंतरच्या कालावधीमध्ये 84,000 स्तूपांमध्ये त्या स्थापित केल्या आणि त्या संबंधातील सर्व माहितीचा लेखाजोखा आपण पुढच्या अ, धम्मचर्चेमध्ये आपण तो करूया. तूर्तास आपण इथेच थांबूया. नमो बुद्धाय. जय भीम.